नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल टॉपर चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम लेक्चर नंबर 6. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. तर आजचं जे लेक्चर आहे तर ते लेक्चर आजचं म्हणजे लास्ट असेल. ओके, या म्हणजे चॅप्टर संपेल यानंतर, कारण आज दोनच टॉपिक राहिलेले आहेत, 1-2 टॉपिक्स राहिलेले आहेत. तर ते झाले की चॅप्टर जे आहे आपला एंड होणार आहे. लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम महाराष्ट्र बोर्डचा हा चॅप्टर संपणार आहे. ओके, त्यानंतर 1 ते 2 म्हणजे चॅप्टर राहिलेले आहेत, ते देखील आपले लवकर संपतील. त्यानंतर आपण जे आहे 10th सिलेबस सुरू करणार आहोत. ओके, तर चला सुरू करूयात आजच्या लेक्चरला. तर आता आपण बघणार आहोत केमिकल्स कंट्रोल. काय असतो केमिकल कंट्रोल्स? तर बघा, केमिकल कंट्रोल्स काय असतो? केमिकल कंट्रोल नंतर आपला चॅप्टर संपेल बरं का. तर केमिकल कंट्रोल काय असतो? तर बघा, बॉडीमध्ये ॲनिमलची असो किंवा मग ती प्लॅन्टची असो किंवा मग ती ह्युमन बिंगची बॉडी असो. ओके, तर जितक्या टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या आतमध्ये खूप सारे केमिकल्स प्रेझेंट असतात. आणि हे जे केमिकल्स प्रेझेंट असतात त्यांचा खूप सारा वेगवेगळा रोल असतो. म्हणजे त्यांचा रोल काही सेम नसतो, वेगवेगळा रोल असतो. ओके, खूप सारे पार्टला ते कोऑर्डिनेशन करण्यासाठी, खूप साऱ्या पार्टला ते कंट्रोल करण्यासाठी त्याचा यूज होतो. इन शॉर्ट, आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे काम कोणामुळे होतं? फक्त आणि फक्त केमिकल सबस्टन्सेसमुळे होतं, जे की आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आणि हे जे केमिकल सबस्टन्सेस आहेत यालाच आपण हार्मोन्स म्हणतात. ओके, कळलं? हे जे केमिकल सबस्टन्स आहेत यालाच आपण हार्मोन्स म्हणतात, जे की तुम्ही याच्या अगोदर देखील पाहिलेलं असेल की हार्मोन्स टाईप ऑफ केमिकल जे लिक्विड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं आपल्या बॉडीमध्ये. ओके, जे की लिक्विड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं बॉडीमध्ये, वेगवेगळे हार्मोन्स प्रेझेंट असतात. ओके, ज्यांचं वेगवेगळे हार्मोन्स प्रेझेंट असतात आपल्या बॉडीमध्ये आणि त्यांचं फंक्शन्स देखील असतं वेगवेगळं. ओके, व्हेरियस टाईप ऑफ प्रोसेस, ज्यांचे जे आहे व्हेरियस टाईप ऑफ प्रोसेस असते आपल्या बॉडीमध्ये चालतात, खूप सारे प्रोसेस चालतात यांचे. ओके, हे जे आहे हार्मोन्स जे आहे तर यांच्यामुळेच पॉसिबल होतं. ओके, हे चालतात कशामुळे पॉसिबल होतं? तर ते हार्मोन्समुळे पॉसिबल होतं यांच्यामुळे. ओके, तर हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय द इंडोक्राईन ग्लँड. म्हणजे जे हार्मोन्स असतात तर ते बेसिकली कुठून सिक्रेट होतात, कुठून बाहेर जातात? तर बॉडीमध्ये खूप सारे ग्लँड असतात. ओके, ग्लँडमधून देखील इंडोक्राईन ग्लँड म्हणजे आतमध्ये ग्लँड असतात. ओके, आता ह्या ग्लँड प्रेझेंट असतात, आतमध्ये ग्लँड प्रेझेंट असतात. ग्लँड ते सिक्रेट करतात. ओके, सिक्रेट करतात ते हे जे ग्लँड असतात तर ते ग्लँड जे डक्टिलेट ग्लँड असतात त्याला डक्टिलेट ग्लँड पण म्हणतात. ओके, तर का म्हणतात डक्टिलेट ग्लँड? कारण बघा, आता नीट लक्ष द्या. तर कारण का म्हणतात? कारण यांच्याकडे पाईपलाईन स्ट्रक्चर नसतं. ओके, यांच्याकडे जसं आपल्या नर्वस सेलमध्ये असतं तसं यांच्याकडे पाईपलाईन स्ट्रक्चर नसतं. ओके, तसंच यांच्यामध्ये सिक्रेशन होणार. ओके, हे हार्मोन्स निघणार ते पाईप थ्रू निघणार नाही, जे ऑटोमॅटिक ग्लँडमधून निघणार. ओके, तर ऑटोमॅटिक ग्लँडमधून निघणार त्याला डक्टिलेट ग्लँड म्हणतात. आणि हे जे इंडोक्राईन ग्लँड असतात हे प्रत्येक जागेवर प्रेझेंट नसतात, ते स्पेसिफिक लोकेशनला असतात. स्पेसिफिक लोकेशनला म्हणजे तुम्हाला ते कुठेही दिसणार नाही, त्याला पर्टिक्युलर पोझिशनला, पर्टिक्युलर जागेवर ते फिक्स असतात. एक स्पेसिफिक लोकेशनला ते काय असतात? प्रेझेंट असतात. आणि ते काय करतात? ते स्पेसिफिक याला असतात. मग ते स्पेसिफिक जागेवर असतात. मग त्यांना पोहोचवायचं काम कोण करतं असा प्रश्न पडला असेल तर त्यांना पोहोचवायचं काम हे ब्लड करतं. ओके, ते जे ऑर्गन्स असतात, जे आपल्या बॉडीचे ऑर्गन्स असतात, बॉडीचे पार्ट असतात, तिथवर ते पोहोचवतं, ब्लड पोहोचवतं. बघा, ब्लड पोहोचवतं, ब्लडच्या हेल्पने ते काय केलं जातं? पोहोचवलं जातं. जसं ऑक्सिजन ब्लड मार्फत पाठवला जातो, जसं न्यूट्रिशन पण पाठवलं जातं, तसंच हार्मोन पण त्यामध्ये मिक्स होता आणि जे ग्लँड्स आहेत त्याला रिलीज करतात. रक्त काय काम करतं? तर ते वेगवेगळे पार्ट्सपासून पोहोचवण्याचं काम करतं. ओके, जे वेगवेगळे पार्ट्स आहेत आपल्या बॉडीमधले त्यांना तिथवर पोहोचवण्याचं काम करतं. आय होप तुम्हाला याचं रोल आणि फंक्शन समजलेलं असेल. ओके, बघा, मी सांगितलं होतं की जे ग्लँड्स असतात तर ते ग्लँड्स वेगवेगळ्या पोझिशनला असतात, त्यांचं स्पेसिफिक लोकेशन असतं, त्यांचं वर्किंग वेगळं असतं. हे आपण इथं एक डायग्रामच्या फॉर्ममध्ये बघूयात. ओके, तर जसं की बघा, हेड आहे हे. ओके, म्हणजे हायपोथॅलिस ग्लँड. ओके, हायपोथॅलिस ग्लँड. त्यानंतर आहे पेनियल ग्लँड, त्यानंतर पिट्युटरी ग्लँड. ओके, त्यानंतर थायरॉइड ग्लँड आणि या ठिकाणी थायरॉइड ग्लँड आहे. ओके, त्यानंतर हे आहे पॅथोरॉइड ग्लँड, त्यानंतर
ह्या ठिकाणी हे आहे थायमस. ओके, आणि खाली जर पाहिलं तर मेल आणि फिमेलमध्ये एक कॉमन ग्लँड आहे. ओके, ते म्हणजे ॲडेनियल ग्लँड. ओके, ॲडेनियल ग्लँड. त्यानंतर या ठिकाणी फिमेलमध्ये ओव्हरी आणि मेलमध्ये टेस्टी. ओके, तर हे जे आहे हे आपण मेल आणि फिमेलचं बघितलं कशा पद्धतीनं ग्लँड असतं, त्यांचे फंक्शन असतं. ओके, दोघांमधील वेगवेगळे ऑर्गन्स प्रेझेंट असतात. मेलमध्ये हे असतं फिमेल आणि हा असतो मेल आहे. ओके, हा फिमेल आहे आणि हा आहे मेल. ओके, तर दोघांमध्ये देखील आपण बघितलं कशा पद्धतीनं प्रेझेंट असतात, काही ग्लँड्स असतात. आता त्यांचं फंक्शन जे आहे तर वेगवेगळ्या असतं. काय असतं हे आपण एक चार्टच्या फॉर्ममध्ये बघूयात. ओके, एक चार्ट आहे. ह्या चार्टमध्ये आपण ते ग्लँड्स जे आहेत, ग्लँड कशा पद्धतीने असतात, त्यांचे लोकेशन कशा पद्धतीने असतात, त्यांचे हार्मोन्स आणि फंक्शन्स ते आपण बघूयात. ओके, तर बघा हे जे हायपोथॅलेमियस ग्लँड आहे तर ती खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण ते जे हार्मोन्स आहेत तर ते सिक्रेट करतात. तर ते फक्त रिक्वायर्ड म्हणजे किती क्वांटिटी आहे, किती काय आहे ते फक्त त्याच्यावरून कळतं. ओके, ते म्हणजे ते जे आहेत किती रिक्वायर्ड क्वांटिटी आहे बाहेर येण्यासाठी वगैरे ते सगळं हे असतं. किती रिक्वायर्ड क्वांटिटी आहे बाहेर येण्यासाठी त्यासाठी एक स्पेशल मेकॅनिझम असते. ओके, ते काय करतं, कंट्रोल करतं क्वांटिटी किती आहे, त्याची टायमिंग वगैरे ते काय करतं, हा कंट्रोल करतं. ओके, हार्मोनच्या सिक्रेशनचं किती पद्धतीनं कशा पद्धतीनं आहे म्हणजे हे होतं ते सगळं काय करतं, ते कंट्रोल करतं कोण, हायपोथॅलेमस. ओके, तर त्यानंतर आपण चार्टचं हे करूयात. आता आपण बघूयात कशा पद्धतीनं हायपोथेलियम ग्लँड असतो, हे असतो. बघा हायपोथेलियम ग्लँड जो आहे तर तो कुठं प्रेझेंट असतो, तो लोकेटेड कुठं असतो, तर बघा तो हायपोथेलियम ग्लँड जो आहे तर तो ब्रेनमध्ये प्रेझेंट असतो. आता फॉर ब्रेन म्हणजे काय, तर बघा फॉर ब्रेन म्हणजे जे पुढचं डोकं असतं. ओके, जे पुढचं डोकं असतं तिथं प्रेझेंट असतो. ओके, आणि जे हार्मोन्स निघतात, ओके, जे हार्मोन्स निघतात तर ते पिट्युटरी ग्लँड, जी पिट्युटरी ग्लँड असते तर तिथून निघतात. ओके, आणि त्याचं फंक्शन ते आहे, ते फंक्शन आहे की ते पिट्युटरी ग्लँडचं फंक्शन आहे ते कंट्रोल करण्यासाठी. ओके, कंट्रोल द पिट्युटरी ग्लँड, त्याचं फंक्शन देखील तेच आहे, पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करण्यासाठी. ओके, आता ही पिट्युटरी ग्लँड कुठं लोकेशन त्याचं असतं, तर ते ब्रेनमध्ये त्याचं हे असतं. ओके, तर ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर ग्रोथ हॉर्मोन्स बघा, तर हे जो आहे स्टिम्युलाय टू ग्रो ऑफ बोन, तर म्हणजे ती बोनची ग्रोथ करण्यासाठी ते हेल्प करतो. जे आपले हाडं वगैरे जे ग्रोथ होतात तर ते शरीराला ग्रोथ करण्याचं काम करतो तो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे की ॲडेनोट्रॉपिक, तर तो काय करतो बघा, हा स्टिम्युलाय टू ॲडेनल ग्लँड, जी ॲडेनल ग्लँड आहे. ओके, तर ती हे करण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी ते हे करतो. ओके, तर त्यानंतर आहे तर थायरॉइड स्टिम्युलाय. हा, तर थायरॉइड स्टिम्युलायमध्ये काय होतं, जे थायरॉइड ग्लँड असतात, ओके, थायरॉइड ग्लँड, तर त्याला ते हे कंट्रोल करण्याचं काम करतो. ओके, तर त्यानंतर आहे प्रोटॅक्टिल, तर हा काय करतो बघा, जे हे असतात म्हणजे स्टिम्युलाय टू मिल्क प्रोडक्शन, जे मदर जे आहे म्हणजे मदर ज्या वेळेस हे करते तर त्यावेळेस तर ते हे होतात हार्मोन्स. ओके, मिल्क प्रोडक्शन करतात. ओके, फिमेलमध्ये बघितलं असेल तुम्ही, ज्या वेळेस म्हणजे एखादी महिला जर म्हणजे प्रेग्नेन्सीच्या टायमिंगला नंतर बघितलं असेल तुम्ही की ते बाळाला पाजण्यासाठी मिल्क हे करते, तर ते जे आहे तर ते मिल्क प्रोडक्शनचं काम हे करतं. ओके, त्यानंतर हे जे आहे फॉलिस्टिम्युलिंग फॉर्मोर, तर ते जे आहे तर ते ग्रोथ कंट्रोल अँड ग्लँड्स, तर जे ग्लँड्स आहे त्यांची ग्रोथ जे आहे तर ते कंट्रोल करण्याचं काम हे करतं. त्यानंतर आहे जे फिमेलमध्ये जे स्टिम्युलाय असते ना, याला जे मासिक पाळी असं म्हटलं जातं, तर ती कंट्रोल करण्याचं काम फिमेलमध्ये स्टिम्युला सायकल जे असते तर त्याला हे करण्यासाठी, ओव्युलेशन करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ओके, त्यानंतर ऑक्सिटोसिन, तर ऑक्सिटोसिन जे आहे तो एक युटेरसला कंट्रोल करतो. ओके, जे
पिट्युटरीच्या म्हणजे सॉरी जे पार्ट ड्युरेशनच्या टायमिंगमध्ये येतात. ओके, म्हणजे जेव्हा मी कशीच म्हटलं की मदरला ज्यावेळेस हे करण्यासाठी हे होतं म्हणजे त्याला प्रेग्नेन्सीच्या टायमिंगला ज्यावेळेस बाळ जन्मतं त्यावेळेस डिलेवरीच्या टायमिंगला एक युटेरियस खूप पसरतो, त्याला कंट्रोल करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. ओके, त्यानंतर अँटी ड्युरेसिंग हार्मोन्स. ओके, तर हा काय करतो तर अँटी ड्युरेसिंग हार्मोन्स. ओके, तर हे जे तुमचं जे वॉटर लेवल असतं, ओके वॉटर लेवल, तर ते रेग्युलेट करण्याचं काम करतं, वॉटर लेवल मेंटेन करण्याचं काम करतं. ओके, त्यानंतर आहे थायरॉइड. थायरॉइड काय असतं तर थायरॉइड जो आहे तर तो थायरॉइड कुठं प्रेझेंट असतो बघा, जो आपला मानेचा पार्ट म्हणजे मानेपाशी प्रेझेंट असतो तो. ओके, जो ही आहे ट्रॅकिया. ओके, ट्रॅकियाच्या साईडला प्रेझेंट असतो. याच्यामधून 2 हार्मोन्स रिलीज होतात, एक आहे थोरोक्टिन. ओके, थायरोक्टिन आणि दुसरा आहे कॉसिटोसी. ओके, पहिला आहे थायरोक्टिन. ओके, तर हे काय करतो बघा, पहिला थायरोक्टिन तर कंट्रोल ग्रोथ ऑफ बॉडी अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असतात तर त्यांना कंट्रोल करणं, आणि जी आपली बॉडी जी आहे बॉडी ग्रोथ होतीये तर त्याच्यावर कंट्रोल करतो. ओके, ते बॉडी जर हे वाढत असेल, जे आपले बॉडीच्या आतले पार्ट्स वगैरे जर वाढत असतील, जर ग्रोथ होत असतील तर त्यांना ते काय करतो कंट्रोल करतो, आणि जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे तर त्यांना ते कंट्रोल करण्याचं काम करतं. ओके, आणि दुसरा आहे कॉसिटॉसिन काय करतो कंट्रोल क्लेम मेटाबॉलिक अँड तर जे ब्लड लेवल असतं. ओके, ब्लड लेवल तर त्याला काय करतो कंट्रोल करतो. जे ब्लड लेवल वगैरे असतं रक्ताचं हे असं प्रेशर वगैरे आहे तर ते ॲक्टिव्हिटी काय करतो तो कंट्रोल करतो. ओके, ब्लडमधल्या ॲक्टिव्हिटी ते काय करतो कंट्रोल करतो. ओके, त्यानंतर आहे तर पॅराथायरॉइड जे ग्लँड आहे तर ते जे आपले पॅराथायरॉइड ग्लँड जे 4 ग्लँड असतात जे की थायरॉइड ग्लँडच्या मागे असतात तर ते प्रेझेंट असतं. ओके, त्यानंतर हा जो आहे तर तो पॅराथ्रॉइनवर पशी हे असतो. ओके, आणि तो कंट्रोल करतो जो कॅल्शियम आहे तो कंट्रोल करतो, आणि जे फॉस्फरस जे आहे फॉस्फरस लेवल काय करतो मेंटेन करतो. ओके, फॉस्फरस लेवल मेंटेन करतो. त्यानंतर हा पॅनक्रिया जो आहे स्टमकच्या मागं सिच्युएटेड असतो. ओके, तर याचे 4 टाईप्स पडतात, ते कोणकोणते अल्फा, बीटा, डेल्टा आणि पीपी सेल. ओके, तर अल्फा सेल, बीटा सेल, त्यानंतर डेल्टा सेल आणि पीपी सेल. तर अल्फा सेल जो आहे तर तो ग्लुकॅझन काढतो. त्यानंतर बीटा सेल जो आहे तो इन्सुलिन काढतो. ओके, इन्सुलिन. त्यानंतर डेल्टा सेल जो आहे तर तो स्टोमॅटो सेल काढतो. ओके, स्टोमॅटो. त्यानंतर पीपी सेल जे आहे तर ती पॅनक्रिया पॉलिट्रेट काढतो. ओके मित्रांनो, हे कितीही म्हणजे समजून सांगितलं तरी ना हा पाठ करण्याची गोष्ट आहे. ओके, तर म्हणजे पाठ करा, लर्न करा. ओके, तर हे रट्टा मारल्याच्या गोष्टीत हे रट्टाच मारावं लागणार आहेत. ओके, तर तर ग्लुकोज हे काय करतो ग्लुकॅझन, तर तो तर हे जे स्टिम्युलाई लिव्हर म्हणजे शरीरामध्ये जे ग्लुकोज आहे जे आपण खाल्ल्यावर आपल्याला ग्लुकोज मिळतं ते कन्वर्ट करतं लिव्हरच्या हेल्पने. ओके, त्यानंतर लिव्हरच्या हेल्पने ते कन्वर्ट करतं ब्लडमध्ये. ओके, ग्लुकोज आला, आणि त्यानंतर ते लिव्हरच्या हेल्पने ते जे आहे तर ते इन्सुलाइन आणि हे करतं. त्यानंतर जे आहे तर ते पॅनक्रियास ज्यूस जे आहे तर ते सिक्रेशन करतं. ओके, त्यानंतर आहे ॲडिनरी ग्लँड जो की किडनीपाशी प्रेझेंट असतो. ओके, आणि तो जो आहे ॲडिनरी आणि नॉन ॲडिनरी लाईन ही करतो, म्हणजे जे आपले इमोशन्स वगैरे जे हसणं, त्यानंतर हे करणं, जे आपले हसणे इमोशन्स वगैरे जे आहे तर ते कंट्रोल करतो, आणि जे आपले हे आहेत हार्ट्स बीट्स वगैरे ते काय करतो ते हे करतो. त्यानंतर दुसरं आहे गोष्ट आहे तर ते काय करतं जे सोडियम आणि पोटॅशियम आहे
तर ते काय करतं कंट्रोल करतं. ओके, त्यानंतर आहे ओव्हरी. ओव्हरी जे आहे फिमेलमध्ये असते. ओके, जे नंतर ओव्हरी जी फिमेलमध्ये प्रेझेंट असते. ओके, तर ह्याचे जे हे आहेत हॉर्मोन्स तर ते इस्ट्रोजन असतं. ओके, आणि ते काय करतं जे अँड्रोमेट्रियम जे आहे तर ते ग्रोथ करतं. ओके, आणि जे सेक्शुअल हे आहेत सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स वुमनमधले तर ते हे करतं. आणि त्यानंतर जे आहे जर फिमेल जर प्रेग्नेंट असेल तर प्रेग्नेन्सी मेंटेन करण्यासाठी तर ह्याचा यूज केला जातो. ओके, प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचा हे हेल्पच्या त्याने हे केलं जातं. त्यानंतर जे मेल आणि फिमेलमधले हेच आहे की एवढंच आहे की याच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर असतं. ओके, आणि मेलमध्ये जे आहे तर टेस्टिस असते आणि फिमेलमध्ये ओव्हरीज असते. ओके, टेस्टिस तर टेस्टिस जे आहे तर ते स्कोलेटिनमध्ये प्रेझेंट असते आणि त्याच्यामध्ये जे स्कोलेटिन हार्मोन्स असतं तर ते हे होतं आणि ते ग्रोथ करतं जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत जसं की दाढी येणं, आवाज बदलणं, हे काय करतं टेस्टोस्टेरॉन काम करतं. ओके, त्याचं. ओके, त्यानंतर आहे थायमन. तर थायमन जे आहे तर ते जे हर्ट आहे आपल्या हर्टपाशी प्रेझेंट असतं. ओके, त्यातून थायमोसिन हे होतं. ओके, आणि ते जे आहे आपली जी ह्युमिनिटी आहे ह्युमिनिटी सेल ते राईज म्हणजे कंट्रोल सेल विच गिव्ह राईज टू इम्युनिटी म्हणजे जे आपली इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं ते. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी ऑल घंटी आहे त्याला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओके, ज्यावेळेस व्हिडिओ पडेल त्यावेळेस नोटिफिकेशन मिळेल. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.